शिवा, पण मला विश्वासच बसत नाही की सीताईने तुला मिठी मारली. मला तरी कुठे बसतोय, मला खूप भारी वाटतंय. मलाही. चला आई बाई आजी जेवण रेडी. हा एक मिनिट इकडे बस ना. अरे मला जरा बोलायचंय तुझ्याशी. कशाबद्दल? हा, आता जरा जबाबदारीने वागायला लागलायस. आपल्यातही सगळं बरं चाललंय. पण हे असं सगळं अचानक का बोलतेस? नाही अचानक म्हणजे आता आपण पुढचा विचार करतोय ना. हो बोल ना, आजूबाजूला लोक आहेत दिव्या. हा मग असू देत की, करतोच आहे ना आपण पुढचा विचार. पण मग मी काय म्हणत होते, मला एक गोष्ट लागणार आहे. काय? 10,000 रुपये. सॉरी, एवढे पैसे? हा म्हणजे आता पुढचा विचार करतोय तर मुलींच्या काही गोष्टी असतात ना, त्या विकत घ्याव्या लागतील मला. नाही दिव्या, सॉरी, एवढे पैसे मी नाही देऊ शकत. सॉरी. अय्या नाही आहेत. मग का विचार करतोय आपण? दिव्या, अगं काय बोलतीस तू? काय बोलतेस काय बाई आजी? तुम्हीच म्हणत होतात ना पुढचा विचार करा. मला द्यायला, मला पोसायला पैसे नाही आहेत ह्याच्याकडे, मग बाळ कसं पोसणार आहोत आम्ही? खिशात दमडी नाहीये ह्याच्या आणि स्वप्नांचे बंगले बांधायला निघालाय हा. आणि राहणार कुठे? तर इथे ह्या घरात. म्हणजे बाळाला स्वतःचं घरही नाही. दिव्या, काय चुकीचं बोलतीये आई मी? नाही चंदन, तू सांग, काय चुकीचं बोलतीये का मी? स्वप्न बघावेत माणसाने डेफिनेटली, पण ती पूर्ण करायची धमक असेल तर. दिव्या, अगं आज ना उद्या करल की तो. बाई आत्ताचं काय? जे आहे त्याचं बघा ना, पुढचा विचार कशाला? नाही चंदन, आहे का तुझ्याकडे उत्तर आहे का सांग? नाही. सॉरी. चंदन, काय वाचा वाचा करून बोलती? अगं घरचा जावई आहे त्यो. म्हणजे तुम्हाला कळायला नको? इतकं सोपं नसतं अगं सगळं. कठीण आहे या पोरीचं. असं काय करायचं तेच कळत नाही मला. पैसा बिगर काय बी होत नाही हिचं. श्वास. अरे हे काय? आशू, ऐक ना, हे सगळं काय आहे? आता मी तुझ्याबरोबरच येतोय की मला काय माहिती? आशू, तू नक्की काही प्लॅन नाही केलं ना? नाही ग, चल बघ, लेट्स फाइंड आउट काय खरं झालं. सांग. अगं खरंच बाबा, चल, मला खरंच नाही माहिती काय. तुमचं स्वागत आहे. अरे हो, पण एवढं स्वागत? अरे हे तर काहीच नाही आशू. काय सुहास, तू का थांबलायस? चल, पुष्पवृष्टी थांबली नाही पाहिजे. अरे बापरे, थांब. वाच. अरे किती अजून? आशू, शिवाय काय आहे सगळं? चल. चला. थांबा. आई, काय घरात यायची एवढी घाई कसली आहे? हे काय आहे सगळं? देसाईंच्या सुनेचं देसाईंच्या घरात स्वागत आहे.
आय लव्ह यू म्हणत होतीस आणि लगेच पाणी आलं डोळ्यात. अरे वीणबाई येत आहे ना? बघताय का तुमची मुलगी कशी रडूबाई येते. अगं लेक तूक घेऊन पुन्हा तिच्या घरात येते, मग आईचा आशीर्वाद नको का? बरोबर. आणि मोठ्या बहिणीच्या शुभेच्छा पण हव्यात. काय दिव्या? चला आत चला. ए थांबा थांबा थांबा, काय? कळेल थांबा. कीर्ती तुझ्या वाटेत काटे पेरायचे प्रयत्न केले तरी सुद्धा तुझी पावलं पुलांवरच पडतात. एवढं कसलं चांगलं नशीब घेऊन आली आहेस शिवा? अगं कीर्ती तिथे काय थांबलीयस, ये ना लवकर. दे. आई नाही म्हणजे हे सगळं प्री प्लॅन्ड आहे तर. नाईस. हो अरे म्हणूनच तर तुला मी फोन केला होता ना. ते याच्यासाठीच होता, कळलं मला ते. चला या या. ऐका ना सीताई, तुम्ही माझ्या पायावर पाणी. एक मिनिट, आता काही बोलायचं नाहीये. मला सगळं करायचंय सागर संगीत. आधीच उशीर झाला. या ताई बाळा, बाजूला होतेस का जरा? या. अरे आशू, हा अरे तू पण. मी अच्छा मी पण आहे. काय ये ये. थांबा. खरं तर आजचा दिवस पाहण्यासाठी आमचे डोळे आतुरले होते. आत्ता इथे बाई आजी असते ना तर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असता. अगं पण आजी कुठे आहे? अगं सीताईंचा फोन आला आणि आम्ही घाईघाईत निघालो ग. आई गेल्या होत्या देवळात कीर्तनाला, म्हणून त्यांना नाही आणलं सोबत. काय ग शिवा? सीताई, मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघितली. आणि मी खूप उशीर केला. असं नका बोलू. मी असंच आहे ग, खरंच खूप उशीर केला मी सगळ्या गोष्टींना. शिवा काय असतं ना, आम्ही सासवा मुलाच्या लग्नाच्या आधीच ठरवून टाकतो आपली सून कशी असायला हवी, अशी असायला हवी, तशी असायला हवी. मी तेच केलं. माझ्या मनात माझ्या सुनेची एक अशी प्रतिमा पक्की होती. मला वाटायचं माझी सून
लक्ष्मीसारखी असेल. तिला घेऊन मी चार चौघात छान मिरवू शकेन. तिचं रूप असं असेल की लोकांना हेवा वाटावा, स्वभाव शांत असेल आणि तिचे केस एवढे लांब असतील की आमचा जो परंपरागत दागिना आहे ना चंद्रवेणी, तो स्वतःच्या हाताने मी तिच्या केसात माळेन. पण ज्या परिस्थितीत तुझं आणि आशूचं लग्न झालं त्या सगळ्याचा मला रागच आला. मला पटलंच नाही ते. शिवासारखी मुलगी माझी सून होऊ शकते हे मला सहनच झालं नाही. कारण त्या प्रतिमेत बसणारी ती नव्हती ना. पण कदाचित नियतीनेच तुम्हा दोघांची जोडी आधीच ठरवली होती. गुरुजींनी सुद्धा सांगितलं नव्हतं का, देसाईंच्या घरात लक्ष्मी नाही दुर्गाच येणार. शिवा, मला वाटायचं तू एक मारामारी करणारी, गुंडगिरी करणारी, वाटेल तसं बोलणारी, अशी वेगळ्याच दुनियेत वाढलेली एक मुलगी आहेस. तू सून म्हणून जेव्हा घरी आलीस तेव्हा साध्या साध्या चालीरीती तुला माहित सुद्धा नव्हत्या. अगदी हळद कुंकूही लावता येत नव्हतं. अगं हळद आधी लावायची असते, मग कुंकू लावायचं असतं. तुझं ते नारळ फोडणं, दाताने दुधाची पिशवी, आता हसायला येते पण त्यावेळी मला ते सगळं खटकत होतं. मी तुला ऍक्सेप्ट करूच शकत नव्हते. पण शिवा, तू सगळं शिकलीस ग. सगळ्या चालीरीती शिकलीस. एवढं की देसाईंच्या घरातले देव सुद्धा तू केलेल्या देवपूजेनंतर प्रसन्न झाले असतील. पण मी काही माझं मन बदलू शकत नव्हते. पण शिवा, ज्या वेळेला तू माझं कुंकू वाचवलंस, माझा संसार वाचवलास, तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या. मला हे कळलं की सून घरात लक्ष्मी म्हणून येते, सुख घेऊन येते. पण हे सुख जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर ती दुर्गा होते. आणि हळूहळू मला तुझी बाजू समजायला लागली. तुझं हे सौंदर्य मला जाणवायला लागलं. शिवा, तुझं स्वच्छ मन, तुझा स्वभाव, तुझे गुण हे तुला आणखीन देखणं करतात. तुझी माणुसकी तुला खरंच सजवते. तुझ्या डोळ्यातला खरेपणा तुझा खरा दागिना आहे. तुझी हिम्मत, तुझी जिद्द लाख मोलाची आहे. असं सौंदर्य आहे माझ्या सुनेचं. आणि हे सौंदर्य जेव्हा मला खरंच उमगायला लागलं ना, तेव्हा मला स्वतःची लाज वाटायला लागली. बरं ताई, असं नका बोलू तुम्ही. खरंच नाही शिवा, मला समजलंय आता. माझ्यानंतर या घराला जर कोणी सांभाळू शकत असेल तर ती तू आहेस. या घरावर आतापर्यंत जेवढी संकट आली, जेवढ्या अडचणी आल्या, त्यांना ज्या प्रकारे तू सामोरी गेलीस ना, तसं दुसरं कोणीच नाही करू शकत.
तुला माझी सून म्हणून मिरवायला आवडेल मला. मी अभिमानाने सांगेन ही माझी सून आहे. पण याआधी जे झालं त्यासाठी माफ कर शिवा मला. सीताई, हे बघा, तुम्ही हात नका सोडू. मला हे सगळं कळतंय, मी समजू शकते हे, पण मला ना खात्री होती सीताई की एक ना एक दिवस तुम्ही मला नक्की एक्सेप्ट करणार. खरं तर सीता, या सगळ्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. खरं म्हणजे मी आज एका महत्वाच्या कामासाठी बेंगलोरला चाललोय. माझं फ्लाईट आत्ताच आहे, पण त्याआधी या सगळ्याचा आनंद मला घेता आला. आणि भाऊ, हे सगळं पाहिल्यानंतर तुमचा प्रवास आता सुखाने आनंदाने होईल. वंदनाताई, मला माफ करा, माझं चुकलं. सीताई, तुम्ही माफी काय मागताय? हो, माझी लेक खुश आहे, मग मी सुद्धा खुश आहे. मला तेवढंच पुरेसं आहे. खरं सांगू का, माझी शिवानी समजून घ्यायला थोडीशी अवघड आहे, पण ती मनाने खूप चांगली आहे ना. कधीच कोणाच्या वाईटाचा विचार नाही करत. खरंय सीता, हे तुला उमजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी खूप मोठं मन लागतं, जे तुझ्याकडे आहे. मला ना हे सगळं कॅप्चर करावं असं वाटतंय. किती इमोशनल झालेत सगळे, किती खुश आहात. संपदा, आता हे काय तुझं? अगं आई, काकू होतो ना, संपदा काढ ग फोटो. काढू ना. त्याच मेमरीज आहेत. थँक्यू. पहिले तुम्ही दोघी इथे बघा, बघा बघा लवकर. स्माइल. असं जोर जोरात हसा ना. ते मला विश्वासच बसत नाही हे घडतंय. शिवा, हे 100% खरं आहे बर का. हे खरं आहे शिवा. मान्य आहे तुझी जगण्याची पद्धत वेगळी आहे, पण आज तुझ्या जागी कुठलीही मुलगी देसाईंची सून म्हणून या घरात आली असती तर तिची पद्धत वेगळीच असणार होती की. मग तुझी पद्धत का नाही ऍक्सेप्ट करायची? चला, आता माप ओलांडून दोघंही आत या. एक मिनिट. संपदा, हे धर. शिवा, हे तुझे कपडे. तुझी ओळख. मला तुझी ओळख पुसायची नाहीये शिवा. ताई, मला आता नाही घालायचे ते कपडे. ही माझी ओळख असली तरी मला आता देसाईंची सून म्हणून या घरात यायचंय.